आज आपण चटकदार चविष्ट ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवलेली आहे। ही भुर्जी आपण हटक्या पद्धतीने बनवलेली आहे। खायला ही भुर्जी खूप सुंदर लागते। अशा प्रकारे तुम्ही पनीर भुर्जी करून पहा। पनीर भुर्जी अप्रतिम होते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भुर्जी बनवायला सुरुवात करू। 4 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, 2 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि 2 मोठे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे। टोमॅटोचं प्रमाण आपण या भुर्जीमध्ये थोडं जास्त ठेवणार आहोत। आलं आणि लसूणचा ठेचा घेतलेला आहे। चला मग तर भुर्जी बनवायला सुरुवात करू। तर कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे, आलं आणि लसूणचा ठेचा घालायचा आहे आणि कांदा घालायचा आहे। हिरवी मिरची घालूयात। कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घेणार आहोत। कांदा आपल्याला लाल करून घ्यायची गरज नाहीये, फक्त कांद्याचा कचवटपणा जाईपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी जवळपास 5 ते 6 मिनिटांकरता मध्यम आचेवर आपण कांदा छान परतवून घेतलेला आहे। कांद्याचा कचवटपणा गेलेला आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे, मिक्स करून घेऊ। टोमॅटो पटकन मऊ होण्याकरता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटांकरता वाफ काढूयात, त्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होईल। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं आहे। टोमॅटो छान मऊ झालेला आहे। 1.5 चमचा बेसन घालूयात, 1 चमचा बटर घालायचा आहे आणि कोथिंबीर घालूयात आणि मिक्स करून घेऊ। बेसन घातल्यामुळे ग्रेव्ही दाटसर व्हायला मदत होते आणि चवही खूप छान लागते। 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे, मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर 2 मिनिटांकरता वाफ काढूयात, जेणेकरून बेसनही छान शिजलं जाईल। पनीर आपण हातानेच बारीक करून घेणार आहोत। किसून घ्यायचं असेल तरी तुम्ही किसून घेऊ शकता। आज आपण ढाबा स्टाईल पनीर करत आहोत, तर त्यामुळे अशा प्रकारेच मी पनीर बारीक करून घेणार आहे। पनीरचे काही तुकडे हे मुद्दामच मोठे मोठे ठेवलेले आहे आणि काही तुकडे एकदम बारीक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पनीर तुम्ही बारीक करून घेतल्यामुळे ते भुर्जीमध्ये खूप छान लागतात। या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं आहे। बेसनही अगदी व्यवस्थित छान शिजलं गेलेलं आहे। पुन्हा 2 ते 3 मिनिटांकरता छान परतवून घेऊ। बेसन व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे की जेणेकरून पोटाला त्रास होणार नाही, त्यामुळे बेसन परतवून घेताना जास्त घाई करायची नाहीये। सुरुवातीला 3 मिनिट बेसन झाकून ठेवलेलं होतं, आता 3 ते 4 मिनिटांकरता छान ते परतवून घेतलेलं आहे आणि आता मसाल्यांमध्येही ते छान परतलं जाईल। तर 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा मिरची पावडर घालूयात, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि किचन किंग मसाला 1 मोठा चमचा घालूयात। किचन किंग मसाला नसेल तर पावभाजी मसाला वापरला तरी चालेल, किंवा पावभाजी मसालाही नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरी चालेल। या ठिकाणी मी धने, जिरे आणि लाल सुक्या मिरच्या याची पावडर बनवलेली आहे। पावडर 1.5 चमचा घातलेली आहे। या पावडर ऐवजी धनापूड, जिरापूड अर्धा चमचा वापरली तरी चालेल आणि मिरची पावडर वापरली तरी चालेल आणि 2 ते 3 मिनिटांकरता छान परतवून घेऊ। 1 ग्लास पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर साखर घालूयात। या मसाल्यामध्ये आपण टोमॅटोचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवलेलं आहे, तर आंबटपणा बॅलन्स होण्याकरता चिमूटभर साखर घालायची आहे। फ्रेश कोथिंबीर घालूयात, 2 मिनिटांकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहे। ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आणि ग्रेव्ही व्यवस्थित शिजलीही गेली आहे। अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालूयात, 2 चमचे बटर घालायचं आहे आणि पनीर घालूयात, मिक्स करून घेऊ आणि कसुरी मेथी घालायची आहे। गरम मसाला आणि कसुरी मेथी हे शेवटी घातल्यामुळे त्याचा जो स्वाद आहे हा भाजीमध्ये जास्त काळ टिकतो, तर त्याकरताच आपण कसुरी मेथी आणि गरम मसाला हा शेवटी घालायचा आहे। कोथिंबीर घालूयात, मिक्स करून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटांकरता मंद आचेवर वाफ काढूयात।
या ठिकाणी 4 मिनिट झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि ह्या ठिकाणी ढाबा स्टाईल चमचमीत पनीर भुर्जी तयार आहे. पनीर भुर्जी खूप सुंदर झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही भुर्जी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.